मित्रांनो, स्वप्न एक असा शब्द जो आपल्याला जगण्याची उमेद देतो. महाराष्ट्रातील लाखो तरुण एकच स्वप्न उराशी बाळगून असतात, ते म्हणजे अंगावर खाकी वर्दी चढवणारच. पण जेव्हा हे स्वप्न पूर्ण करण्याच्या पायरीवरच एखाद्याचा जीव जातो, तेव्हा नेमकं काय चुकतं? नशीब की व्यवस्था? होय मंडळी, बीड जिल्ह्यात 11 फेब्रुवारी 2026 रोजी असंच काहीसं घडलं आहे. परळी तालुक्यातील मांडेखेल गावचा एक तरुण दीपक भास्कर वावडे परिस्थितीने गांजलेला ऊसतोड कामगाराचा मुलगा तो पोलीस होण्यासाठी आला, पण घरी परतला तो तिरंग्यात नव्हे तर कफनात गुंडाळून. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बीड पोलीस भरतीतील त्या दुर्दैवी दिवसाचं सत्य, मैदानावर होणारी विद्यार्थ्यांची गैरसोय आणि काय या तरुणाचा बळी प्रशासकीय नियोजनाच्या अभावामुळे गेला असू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा प्रश्न फक्त दीपकचा नाही तर महाराष्ट्रातील 80 लाख स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आहे. नमस्कार मंडळी, मी आहे राज आणि तुम्ही बघत आहात रास्तक मराठी. तर घटना आहे 11 फेब्रुवारी 2026 ची. बीड पोलीस दलात 174 रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की 174 जागांसाठी तब्बल 8134 उमेदवारांनी अर्ज केले होते. बेरोजगारीची भीषण वास्तवता इथंच तुम्हाला दिसून येते. भरतीचा पहिला दिवस होता, हजारो मुले मैदानावर उपस्थित होती. मंडळी, भरतीचा पहिला दिवस होता, हजारो मुले मैदानावर उपस्थित होते. त्यातच मांडेखेलचा दीपक वावळे सुद्धा होता. तो 1600 मीटर धावत चाचणीमध्ये धावत असताना शरीरात ताकद एक कुठून तो धावत होता, पण अचानक तो खाली कोसळला. उपस्थित उमेदवारांना वाटले की त्याला चक्कर आली असेल, पण तो पुन्हा उठलाच नाही. त्याला तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासलं, प्रयत्न केले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. प्राथमिक माहितीनुसार तीव्र डिहायड्रेशनमुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. पण मित्रांनो, प्रश्न हा आहे की या एका तरुण धडधाकट मुलाला धावताना हृदयविकाराचा झटका काय यावा? तो काही श्रीमंत बापाचा मुलगा नव्हता जो एसी रूम मध्ये बसून अभ्यास करत होता. दीपक एका ऊसतोड कामगार कुटुंबातील होता. त्याचे आई वडील पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात ऊस तोडतात. परिस्थिती इतकी हालाकीची की 2 वेळच्या अन्नासाठी संघर्ष करावा लागतो. दीपकने गावाकडच्या शाळेत शिक्षण पूर्ण केलं. घरच्या गरिबीमुळे तो पुण्यात कामाला गेला, पण मनात एकच ध्यास होता, पोलीस व्हायचंय. काही महिन्यापूर्वीच तो पुण्याहून गावी परतला होता. फक्त भरतीची तयारी करण्यासाठी आई वडिलांना वाटलं होतं की पोरगा पोलीस होईल, हाताला काम मिळेल आणि ऊस तोडण्याचे कष्ट संपतील. पण त्या आईच्या पदरात आज काय पडते? तर मुलाचं प्रेत. आता आपण या मुख्य मुद्द्यावर. ही घटना नैसर्गिक मृत्यू आहे की सिस्टमने केलेला खून आहे, यावर प्रश्नचिन्हच आहे. कारण की 174 जागांसाठी 8000 मुले येतात. तेव्हा प्रशासनाची जबाबदारी काय असते? पाण्याचे नियोजन कुठे केले होते? मिळालेल्या माहितीनुसार दीपकने सकाळपासून पुरेसे पाणी प्यालेच नव्हते. का? कारण की भरती प्रक्रियेत मुलांना तासन तास रांगेत उभं राहावं लागतं. एकदा ग्राउंडवर आत घेतलं की बाहेर जाता येत नाही. आत पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय नसते. तहान लागली तरी पाणी मिळेलच याची शाश्वती नसते. डिहायड्रेशन होण्याचं हे सर्वात मोठं कारण आहे. चाचणीची वेळ आणि हवामान सकाळी थंड असते आणि दुपार होताच कडक ऊन पडतं. 11 फेब्रुवारीला बीडमध्ये काय परिस्थिती होती? रिकाम्या पोटी पाण्या वाचून तासन तास उभा राहून जेव्हा एखाद्या मुलाला 1600 मीटर धावतो, तेव्हा त्याच्या शरीरावर काय ताण येत असेल याचा विचार प्रशासनाने केला होता का? स्थानिक उमेदवार आणि पत्रकारांनी वारंवार मागणी केली आहे की चाचण्या फक्त पहाटेच्या सत्रात घ्या, उन्हात नको. पण ऐकणार कोण? पण जेव्हा दीपक पडला तेव्हा तिथे तत्काळ CPR किंवा प्रगत वैद्यकीय मदत मिळाली का? रुग्णवाहिका अँब्युलन्स होती, पण प्राथमिक माहिती वेळेत मिळाली असेल तर कदाचित कदाचित तो वाचला असता. हजारो मुले जिथे जमतात तिथे कार्डियाक रुग्णवाहिका आणि तज्ज्ञ डॉक्टरांची तिमका नसते. मंडळी, ही घटना साधी नाही. यामुळे संपूर्ण बीड जिल्हा आणि महाराष्ट्र हादरलेला आहे. दीपक तर गेला, पण त्याच्या मागे त्याच्या आई वडिलांचं काय? ज्यांचा आधार गेला त्यांनी जगायचं कसं? म्हणून माझी सरकारला मागणी आहे की आर्थिक मदत काहीतरी दीपक यांच्या कुटुंबाला देण्यात यावी. दीपकच्या कुटुंबाला राज्य सरकारने कमीत कमी 25 ते 50 लाखापर्यंत रुपयांची तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी. ऊसतोड कामगार कुटुंब एवढा मोठा धक्का सहन करू शकत नाहीत. कुटुंबातील एकाला नोकरी तरी दिलीच पाहिजे, कारण की ही जबाबदारी सरकारची आहे. त्यांच्या कुटुंबातील एका पात्र व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये सामील करून घेण्यात यावे. भरती दरम्यान उमेदवारांना ग्लुकोज, पाणी, फळे आणि नाश्त्याची सोय ग्राउंडवरच सरकारने करावी. तसेच उन्हाळ्याच्या वेळेस चाचण्या बंद करून त्या फक्त सकाळी 9 ते 6 या वेळेतच घ्याव्यात.
भरतीला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या भरती काळापुरता विमा काढला गेला पाहिजे. मित्रांनो, दीपक साबळे या शेवटचा असावा. पुन्हा कोणत्याही आईची कूस भरती प्रक्रियेत उघडी पडू नये. पोलीस निरीक्षक नवनीत कावंत आणि प्रशासनाने सीसीटीव्ही लावले, पारदर्शकता आणली हे मान्य आहे, पण माणुसकी आणि सोयी सुविधा याचं काय? हा व्हिडिओ फक्त बातमी नाही तर एकच चळवळ आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचेल. आणि कमेंट बॉक्समध्ये जस्टिस फॉर दीपक आणि पोलीस भरती रिफॉर्म्स लिहून आपला पाठिंबा नोंदवा. दीपक भाऊ वावळेंना भावपूर्ण श्रद्धांजली. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि अन्यायाविरुद्ध लढा.